अंबरनाथ पूर्व स्थित श्रीराम विद्या मंदिर हिंदी मीडियम स्कूल में शिवसेना की ओर से निशुल्क कॉपी वितरण कार्यक्रम आयोजित किया गया। इस दौरान पहली से 10वीं कक्षा के करीब 400 विद्यार्थियों को पढ़ाई के लिए कॉपियां वितरित की गई। यह कार्यक्रम महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और सांसद डॉक्टर श्रीकांत शिंदे के मार्गदर्शन में नगर सेवक सुभाष सालुंके और संवाद फाउंडेशन के अध्यक्षा सुवर्णा सालुंके के माध्यम से आयोजित किया गया। आयोजकों ने बताया कि अंबरनाथ शहर की विभिन्न स्कूलों में अब तक करीब 25,000 कॉपियों का वितरण किया जा चुका है, जिससे बड़ी संख्या में विद्यार्थियों को शैक्षणिक सहायता मिली है। कार्यक्रम के दौरान विद्यालय प्रबंधक ने विद्यार्थियों के लिए लेजिम उपलब्ध कराने की मांग रखी। इस पर नगर सेवक सुभाष सालुंके ने तुरंत सकारात्मक निर्णय लेते हुए आश्वासन दिया कि विद्यालय को जल्द ही लेजिम उपलब्ध कराई जाएगी, ताकि छात्र शारीरिक और सांस्कृतिक गतिविधियों में भी बेहतर प्रदर्शन कर सके। विद्यालय परिवार में इस पहल का स्वागत करते हुए कहा कि ऐसे सामाजिक और शैक्षणिक उपक्रम विद्यार्थियों का मनोबल बढ़ाने के साथ साथ उनकी शिक्षा को भी मजबूत आधार प्रदान करते हैं। महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या सहकार्यानं संपूर्ण कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये। जे त्याला शालेय शिक्षण साहित्य लागेल ते मदत करण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून होत असतं, करावं असं त्यांचा सक्त आदेश असल्यानं आज या संपूर्ण अंबरनाथ शहरामध्ये विविध शाळांमध्ये जवळजवळ 25,000हून अधिक वह्यांचं वाटप शिवसेनेच्या माध्यमातून झालं। आणि ह्या ठिकाणी आपले श्रीराम हिंदी विद्यालय दरवर्षी आम्ही वेगळेपणानं या ठिकाणी 8वी 9वी 10वी आणि तसेच 5वी ते 7वी अशा विद्यार्थ्यांना हजारो विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप होतं। आणि आजचा हा वह्या वाटपाचा कार्यक्रम एक गिफ्ट म्हणून, एक भेट म्हणून त्यांना देण्याचा प्रयत्न आम्ही शिवसेना नगरसेवक म्हणून आणि संवाद फाउंडेशनच्या वतीनं या वह्या वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। आता साधारणतः 350 विद्यार्थी या ठिकाणी या शाळेमध्ये आहेत आणि त्यांना वह्यांचं वाटप करण्यात येईल। आणि सातत्यानं निस्ते वह्या वाटप हा कार्यक्रम आहे, परंतु विद्यार्थ्यांसाठी जे काय शिक्षण साहित्य लागतं, मग शिक्षण साहित्याबरोबरच शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळावी यासाठी सुद्धा आम्ही सातत्यानं अंबरनाथमधील अनेक शाळांमध्ये देणगीच्या रूपानं, साहित्याच्या रूपानं सातत्यानं मदत त्या ठिकाणी करत असतो। आणि करिअर मार्गदर्शन असेल किंवा विविध अभ्यासक्रम असतील किंवा इतर गोष्टी ज्या विद्यार्थ्यांना लागतात त्या सुद्धा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय। आता विद्यार्थ्यांना या ठिकाणी आवश्यक असणारा लेजिम, मुलं सुद्धा खेळामध्ये प्रावीण्य झाली पाहिजेत आणि आपला पारंपरिक जो खेळ आहे लेजिम ढोलपथक हे सुद्धा त्या ठिकाणी आज मागणी केली आणि आम्ही ती मागणी त्वरित त्या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत।